पुढच्या महत्त्वाच्या बातम्या। बुलेट ट्रेन प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा पूर्ण झालाय। डहाणू तालुक्यातील दुसऱ्या माउंटन टनेलचं ब्रेक थ्रू झालेलं आहे। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम प्रगतीपथावर आहे आणि कार्यक्रमासाठी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव ऑनलाईन उपस्थित होते। बुलेट ट्रेनसाठी महाराष्ट्रात एकूण 6 बोगदे करण्यात आलेले आहेत। भारतातील पहिल्या हाय स्पीड रेल्वे प्रकल्प अर्थात बुलेट ट्रेन जो मुंबई ते अहमदाबाद धावणाऱ्या बुलेट ट्रेनच्या प्रकल्पातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा आज गाठलेला पाहायला मिळतोय। आपण जर पाहिलं तर पालघर मधला हा महत्त्वाचा टप्पा आणि पालघर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी हा ब्रेक थ्रू करण्यात आलेला आहे। हा दुसरा टनल आहे, दुसरा माउंटन टनल आहे ज्याचं आज ब्रेक थ्रू झालेला आहे। केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या टनलचं या ठिकाणी ब्रेक थ्रू हे करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रातल्या या दुसऱ्या माउंटन टनेलचा हा महत्त्वाचा ब्रेक थ्रू जो आहे तो करण्यात आलेला आहे। एकंदरीत आपण जर या टनेलची लांबी जर पाहिली तर 454 मीटर अशी लांबी आहे आणि 14.4 मीटरचा हा टनेल किंवा हा भुयारी बोगदा जो आहे तो रुंद असलेला आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील दोन्ही अप आणि डाऊन ट्रॅकसाठी ही जागा जी आहे ती आता भुयारी मार्गाची तयार होताना आपल्याला पाहायला मिळते। व्यावसायिकांना सोयीस्कर पडणार आहे आणि त्याचबरोबर जसं आपण म्हटलं की व्यवसायाच्या दृष्टिकोनातून आणि इतर सगळ्या दृष्टिकोनातून प्रगतशील आणि जलद गतीने या सगळ्या गोष्टी करता येणार नाही। त्याचबरोबर जसं केंद्रीय रेल्वे मंत्री म्हणाले की या सगळ्याचे तिकीट दर सुद्धा कमी असलेले पाहायला मिळणार आहे। त्यामुळे आता 2027 ते 2029 पर्यंत आपल्याला या संपूर्ण मार्ग खुला होण्याची वाट पाहावी लागणार आहे आणि जलद गतीने आपल्याला मुंबई ते अहमदाबाद हा प्रवास करता येणार आहे। आणि त्याचबरोबर हा महाराष्ट्रातला आणि महत्त्वाच्या डोंगराळ दुसऱ्या बोगद्याचं ब्रेक थ्रू आज संपन्न झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट नागेश धोत्रेसह मी धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।